आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे. आज संसदेकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आल्याने राजधानीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणांनी परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय. मात्र जंतर मंतरवर संसदेचा मोर्चा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांनी आरपीएफ जवानांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. या सर्व घडामोडीनंतर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. रोहित पवार यांनी ट्विट करत लिहिलं की आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरही अशाच प्रकारे इंग्रजांकडून लाठीचार्ज केला जात होता. इंग्रजांनाही लाजवणारे हे क्रूर आणि निष्ठुर सरकार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या हुकुमशाही सरकारचा तीव्र निषेध. पुढे ते म्हणाले, दिल्लीमध्ये संसदेवर निघालेला विराट मोर्चा सर्वार्थाने चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. मात्र लोकशाहीमध्ये सर्वात शक्तिशाली रस्त्यावर उतरलेला सर्वसामान्य माणूस असतो हे आज सरकारच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. 20 दिवस अन्नत्याग करून देखील शासनाने या आंदोलनाची दखल तर घेतलीच नाही. मात्र सोनम वांगचुक यांना हुकुमशाही पद्धतीने उचलण्यात आलं. आपली चूक सरकार मान्य करत नाहीच, मात्र उलट लोकशाही पद्धतीने आंदोलन देखील करून दिले जात नाही. सरकारनं आता तरी शहाणं व्हावं आणि अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, नाहीतर हे आंदोलनच त्यांच्या शेवटाची सुरुवात असेल. हे सरकार असंच वागत राहिलं तर केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेवर असलेल्या या सरकारला देशभरातील तरुण सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा रोहित पवार यांनी सरकारला दिलाय.